पण मला एक गोष्ट समजत नाही का तुमच्यासारख्या लोकांचा विचार सतत एवढे लहानच का असतात की ते कुणाचे ताण भागवू शकत नाही? नाही रमा, हे सगळे जाणून बुजून करतायत हे लोक. आपल्या जीवनाच्या संघर्षांना आपल्या मूलभूत गरजांच्या आजूबाजूला ठेवू इच्छितात, जेणेकरून आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण शक्ती अन्न, वस्त्र आणि निवारा ह्यातच निघून गेलं पाहिजे आणि दुसरं काही करण्याची वेळच मिळू नये. वा, बुद्धी खूप आहे याला. मला वाटतं यामध्ये तू तुझी पूर्ण शक्ती लाव. मी वचन देतो, यावेळी पाण्याच्या तहानमुळे कोणाचा ना कोणाचा जीव नक्कीच जाईल. ठीक आहे, जायला पाहिजे. काही नवीन कायदे बनवायचे आणि तुम्ही दोघे नंदूची काळजी घ्या. हॅव अ ग्रेट डे. नंदू काका, आरामात आरामात. नंदू, तू बरा आहेस ना? वय मनोहर भाऊ, मी आता ठीक आहे. पर आता लय दिवसापर्यंत बरं नाही राहणार. हितेश भाऊ, बरे तर आपण पिढ्यानपिढ्या नाही तर काय करायचं सांगा? काका, आता कसे आहात तुम्ही? कसं आहेत? आणि हे सुद्धा तुम्ही दोघे विचारताय. आता तर बरा आहे आणि बिचारे तुझ्यामुळं मार खाऊन मरण्यापासून वाचले. हे तर नशीब चांगलं आहे असं पण म्हणता येईल. तुम्ही लोक माझ्या नवऱ्याला आरोपी ठरवायची एक बी संधी सोडत नाही ना? अरे काय संधी सोडत नाही? जर भीमरावनं त्या डेव्हिड संघ हे नाटक केलंच नसतं आणि त्या आरतीला नाही भडकवलं असतं लढाई लढण्यासाठी, तर आपल्या चाळीतल्या पाण्याचा नळ बंद झाला असता का? आणि तो मेलेला कुत्रा भेटला असता हिरीमंदी. आणि हा नंदू जर का हा पाणी भरायला हिरीवर गेलाच नसता तर यानं काय एवढा मार खाल्ला असता बिचाराना. तुम्ही असं बोलत आहे जोको भाऊ जसं का मेलेलं जनावर पहिल्यांदाच आपल्या हिरीत भेटलं आहे. याच्या आधी बी हिरीमध्ये मेलेलं जनावर सापडले. पर मेलेलं जनावर सापडलं म्हणून कुणाला मारलं नव्हतं, बरोबर ना? आणि जरी मारलं जरी असं तरी असं कुठल्या इंग्रजाने येऊन असं भाषण नव्हतं दिलं, मला आठवतंय. आणि डेव्हिडनं काय भाषण दिलं हे तर भीमच सांगल. अहो ह्योच तर बोलत होता ना. हा, बोल. का फक्त भीमच का बोलणार? माझ्या नवऱ्याला बी विचारा. ही शोभा आहे, ही रमा इथं उभी आहे, तिला बी विचारा. ही लोक बी आरतीला लई भडकवीत होती की. भडकवीत नव्हतो, फक्त तो मार्ग दाखवत होतो जो त्याच्यासाठी योग्य होता. आणि आपण सततच भ्यालो ना तर आपल्याला सतत धाक देऊन हळूहळू बाहेर काढलं जाईल. रमा, कोणाला समजवते तू? समजवलं त्याला जातं त्याच्याकडे समजण्याची शक्ती असते. हिच्या संग तर बोलणंच खराब आहे. वय का? काही नाही बोलणार. मला पाणी पाहिजे, पाणी द्या. तसं मी बी काय नाही बोलणार, पर पाणी कुठनं आणणार हे तरी सांग.
अरे सांग कुठून आणलं पाणी? होय भीम, आता सांग पाणी कुठनं आणायचं? जोखू, तू तर जरा गप्पच बस. तेव्हापासून तेच बोलताय, पाणी कुठनं आणायचं, पाणी कुठनं आणायचं. अरे भीमराव कुठून घेऊन येणार पाणी? आणि मी समज बघतीये लई दिवसापासून तुम्ही हितेश भाऊ संग राहून हितेश भाऊ सारखंच होत चाललायस. ए फुलिया, तुला काय लय जास्त राग येऊ राहिला का? आणि लयच राग येत असेल तर असं एक काम कर, त्या रागाला ना या बारडीत भर आणि त्यातच भांडी घास आणि त्याच्यासोबत ना जेवण बी बनवून घे. आणि हे समजा जर होत नसेल ना तर गप्पा बस जरा. ए जोखू, तुम्ही दोघं गप्प बसा. या बाबतीत समद्यांनी मिळून विचार करूया ना की काय करायला पाहिजे. असं आपल्यातच भांडून काय उपयोग आहे? मग ठीक आहे, मिळून बसून बोलूया. बसा, मग विचार करू की काय करायचंय. माझ्याकडे एक मार्ग आहे. आपण सर्व दुसऱ्या वस्तीच्या विहिरीतून पाणी आणूया. थोडीशी मेहनत लागेल, पण हाच एक मार्ग आहे. आणि तसंही काही दिवसांनी आपली विहीर साफ होऊन जाईल. ऐका ऐका ऐका, सरकारचा एक निर्णय आला आहे. ऐका ऐका ऐका, सरकारचा नियम आहे की या वस्तीतल्या लोकांसाठी जी विहीर बनवली आहे तिच्याशिवाय या वस्तीतले लोक दुसऱ्या वस्तीतल्या विहिरीतलं पाणी नाही आणू शकत. असं केलं तर त्यावर कायद्याचा गुन्हा दाखल होईल. कायद्याने गुन्हा? हे काय बोलताय तुम्ही? कायद्याची भाषा. हा कायद्याची भाषा बोलत आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, यांना आता मी समजावतो. जा. काय भीमराव, आता म्हणजे आता तू कायद्यावर देखील शंका घेणार? नेहमी कायदा कायदा कायद्याची माळ जपत असतोस, कायद्याचा पक्षदार बनून फिरत असतोस आणि आज कायद्याचा विरोध करत आहेस. हितेश जी मालक, ही जी व्यक्ती इथे आली होती याने एक चांगली गोष्ट केली. इथे येऊन तो सर्वांना कायदा शिकवून गेला. आणि मला असं वाटतं की आता भीमरावला थोडा फार का होईना कायदा समजला असेल. आणि जर का आता तुला कायदा समजलाच आहे, मग ना आता तू कायदा तोडणार आणि नाही कोणाला कायदा तोडू देणार. बरोबर ना? मला केलं पाहिजे, काही कायदे बनवायचे आहे. तसे भीमराव, माहिती आहे हा कायदा कोणी बनवलाय? दुसरं कोण बनवणार? तुमचे डेव्हिड सर. बोललो होतो ना किती हुशार आहे हा, हो ना? अरे आम्हाला देखील आत्ताच हे माहिती पडले. आपले डेव्हिड सर त्या महानगरपालिकेच्या जलविभाग खात्याचे अधिकारी आहेत, माहिती आहे? आता ते जलविभाग खात्याचे अधिकारी आहेत, तर सगळं काम असं चुटकीसरसे झालंय. सहज कायदा बनला. रमाबाई, काय झाले? आज तुझी कात्री सारखी चालणारी जीभ नाही चालत आहे. आज नाही बोलशील की माझा पती असा, माझा पती तसा? नाही, मी विचार करते आहे का तुम्ही रोज किती खालच्या पातळीवर जाताय आणि कुठे जाऊन थांबणार? असं करावे लागते. काय आहे, समाजाच्या प्रति जबाबदाऱ्या आहेत माझ्या खांद्यावर. चिखल साफ करण्याचं धोरण घेऊन निघालो आहे मी आणि
चिखल साफ करण्यासाठी असे करावेच लागते. चला. मी पहिल्यांदा असं ऐकलंय की मुंबईमध्ये कोणता तरी असा सरकारी नियम आहे की एका वस्तीतला माणूस दुसऱ्या वस्तीत जाऊन तिथे पाणी भरू शकत नाही. ते डेव्हिड सर जलविभागातच काम करतात. त्यांनीच हे जाणून बुजून केलं असणार, जेणेकरून आपल्याला त्रास व्हावा. आता काही कळत नाहीये पुढे काय करू ते. एक उपाय आहे. जर मी सभेचं आयोजन केलं तर 300 ते 500 माणसं जमा होतील. त्यांनाच घेऊन जर महानगरपालिकेपुढे जाऊन मोर्चा काढला तर कदाचित काही उपाय निघेल. तर हे प्लीज करा ना सर. धामणे साहेब, इंग्रज सरकारने तुमच्यासाठी नोटीस पाठवली. तुम्हाला आत्ताच्या आत्ता मुंबई सोडून जावं लागेल, नाहीतर तुम्हाला नजरबंद करावा लागेल. आणि असं का करू इच्छित आहे तुमचं इंग्रज सरकार? सरकारचं असं मत आहे की तुम्ही इथे राहिल्यामुळे इथली परिस्थिती बिघडू शकते आणि काही उग्र लोक इथली शांतता भंग करू शकतात. ठीक आहे, चला. कुठे ठेवणार? मी यायला तयार आहे. नाही नाही तांबले सर, तुम्ही यांच्यासोबत जाणं योग्य नाहीये. तुम्हाला आमच्या समाजाच्या लोकांसोबत, आमच्या जातीच्या लोकांसोबत बाहेर राहणं गरजेचं आहे. तुम्ही असं करा की तुम्ही पुण्याला जा. इथलं जे काही आहे ते मी सांभाळेन. भीमराव, अशाने लढाई खूप अवघड होईल. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे, जीवन आहे. त्याच्याशिवाय कसं राहणार? मी काही ना काहीतरी करेनच. तुम्ही फक्त पुण्याला जा आणि गरज पडली तर पुण्याला येऊन तुमच्याकडून मदत मागेन. चला धामणे साहेब, तुम्हाला पुण्याच्या ट्रेनमध्ये बसवतो. चला. चला. दामणे सर, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या विचारांना, तुमचे प्रयत्न आणि आमच्या जातीबद्दल असलेल्या दृष्टिकोनाला नमस्कार करतो. तुमच्यासारखेच लोक आमच्या जातीला अस्पृश्यतेच्या दलदलीतून बाहेर काढून दुसऱ्या जातींच्या समान उभं करू शकतात. फक्त एकच मागणं आहे, तुम्ही जिथे कुठे असाल आपली लढाई लढत राहा. आणि मी तुम्हाला वचन देतो, मी जिथे राहीन माझी लढाई लढत राहीन. कारण आपली ही लढाई एकजूट होऊन एक दिवस आपल्या जातीचा विजय असेल आणि मग इतिहास लिहिला जाईल. नक्कीच भीमराव. आता कोणी मला सांगाल का की या पाण्याच्या अडचणीचा काय उपाय आहे ते, की असंच तहान लागून मरायचंय आम्ही? भीम गेलाय ना दामले साहेबांकडे, काही ना काहीतरी उपाय शोधून येईलच. थोडीशी तरी वाट बघ. पण तुमचं दामले साहेब सर पुण्याला गेले.
गाडी फिरवून ठेव परत. काय ऐकले ना? तुमच्या दामले सरांना डेव्हिड सरांनी पुण्याला पाठवले. जोशीजी, तुम्हा समजांना जे बी करायचं आहे ना ते करा. आम्ही ही लढाई बी जिंकू. वाह, काय बोललीस नरोत्तम. ऐकलंस तू? हेच ते बोलणं आहे ज्याची आपल्याला खूप आठवण येत होती. मोठे साहेब, जेव्हा डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही दिवस अंथरुणावर आराम करा, तर आम्ही तर हाच विचार करत होतो की आराम करता करता आम्ही हे चाळकर यांची नाटकं कशी बघणार. आत्ता कुठे समाधान मिळालं मनाला. हे नाटक बघितल्यानंतर आता आम्हाला थोडं जास्त बरं वाटू लागलं. सुरू करा. मालक, असं नका करू मालक. आम्ही समजे प्रामाणिक आहोत तुमच्याशी. मालक, तुमचा आमच्याशी काय वैर आहे? तुम्ही भीम आणि त्याच्या समर्थकांबरोबर काय करायचं ते करा, पण आम्हाला पाण्यापासून लांब ठेवू नका. मालक, आता पाण्याशिवाय काम कसं भागणार मालक? तुमच्या लोकांचीच म्हण आहे ना की सुख्यासोबत ओलंही जळत. मग जळा मग. पण हे समज करून तुम्हासनी काय मिळणार आहे? आरती तर गेली ना. आणि जर आरतीच नाही आहे तर तुम्हासनी आमचं काय घेणं देणं आहे? जाऊ दे की. का जाऊ देऊ सांग? जाऊ दिलं असतं त्या भीमरावने. हा, जेव्हा आरती जात होती आणि तेव्हा डेव्हिड सर तुम्हाला तुमची कुवत दाखवत होते, तर जाऊ द्यायचं होतं. हा, काय गरज होती डेव्हिड सरांना प्रवचन देण्याची त्या भीमरावला? बोल. हा, म्हणजे काय? आग तर विझली होती, तर मग का भीमरावने येऊन त्यामध्ये तेल ओतलं? आता जर तेल ओसलं आहे तर सगळे जळणार. सगळे जळणार. साहेब, पर आम्हा समजते नाही जळायचं आहे. आम्ही समधी तुमची प्रजा आहोत. काहीतरी उपाय असेलच ना मालक, सांगा. हितेश भाऊ, आम्ही समजे नका बोलू. डेव्हिड सर जर सत्ताधारी वर्गाचे असतील तरी आम्ही यांची प्रजा नाहीये. आम्ही या देशाचे मूल निवासी आहे. आणि तुम्ही समधी हे डेव्हिड सरांच्या भीतीनं बोलताय, बरोबर ना? पण यांच्या भीतीनं भीम आणि त्याचे समर्थक यांची प्रजा नाही होऊ शकत. ओ रामजी भाऊ, पोरगा आगीत तेल ओततो, आता तू वाळलेली लाकडं तोडून टाक. अरे थोडा वेळ गप्प बसू शकत नाहीस का? मालक, काय उपाय असला तर सांगा की. एक उपाय आहे ज्याने आम्ही तुमची मदत करू शकतो आणि तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम सुद्धा थांबून जाईल. समस्या समाप्त. सांगा. काय करू मी? इकडे चाळीत सगळे ताणलेले असतील, स्वयंपाकही बनला नसेल, दामणे सर देखील नाहीयेत.
कुठून करू पाण्याची व्यवस्था?